झी 24 तास एक पाऊल पुढे। तर 93व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात बारामतीमध्ये आजपासून हे नाट्य संमेलन सुरू होत आहे। नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी दिलखुलास बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मुग्धा देशमुख यांनी। बारामती येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजितदादा पवार माझ्याबरोबर आता आहेत आणि सगळ्यात पहिले तर तुमचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत। खूप एकदम जल्लोष दिसतोय, खूप जबरदस्त तयारी दिसते बारामतीमध्ये। काय सांगाल, कशी आहे सगळी तयारी आमच्या प्रेक्षकांना? पाठीमागे एकदा आम्ही सगळ्यांनी बारामतीकरांनी अशाच पद्धतीनं मराठी नाट्य संमेलन भरवलेलं होतं। त्यावेळेस राजा गोसावी हे अध्यक्ष होते। माझ्या माहितीप्रमाणे तो 1996-97 असा प्रकारचा काळ असेल, पण त्याला बरेच वर्ष झाले होते। नंतर मला नेहमीच बारामतीमध्ये साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजेत अशा प्रकारे मलाही वाटतं आणि माझ्या भागातल्या सहकाऱ्यांना देखील वाटत असतं। म्हणून मी हेमंत टकलेंना म्हणालेलो होतो की पवारसाहेबांचा यंदाचा 12-12-12 हा जो काही वाढदिवस आहे हा 100 वर्षातनं एकदा येत असतो। ही तारीख 100 वर्षातनं एकदा येत असते आणि त्याच्यामुळं आम्ही बारामतीकर ह्या सगळ्या कलाकारांचं, ह्या वडीलधाऱ्यांचं एक चांगल्या प्रकारचं स्वागत करू इच्छितोय आणि एक चांगल्या प्रकारचं नाट्य संमेलन आम्ही ह्या ठिकाणी घेऊ इच्छितोय। आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उद्याचा आणि परवाचा कार्यक्रम समारोपापर्यंतचा पार पाडायचा आणि चांगली नाटकं ही बारामतीकरांना ह्या निमित्तानं दाखवण्याचा प्रयत्न करायचा। ह्या कलावंतांचं खूप चांगल्या प्रकारचं स्वागत करायचं, आदरातिथ्य करायचं, या पद्धतीनं आमची सगळ्यांची वाटचाल चालू आहे। तुम्ही स्वतः नाट्यरसिक आहात? मी आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये इतकी नाटकं त्या ठिकाणी बघता येत नाहीत। परंतु ही 2 दिवस म्हणजे आज पण सभागृहाचं कामकाज संपवून मी नागपूरवरून त्या ठिकाणी आलो। आत्ताचंही नाटक आम्ही सगळ्यांनी बघितलं। राज्याचे मुख्यमंत्री आणि बाकीचे पण सहकारी उद्याच्याला साधारण 9:30 पर्यंत इथं पोहोचतील आणि हा सगळ्या नाट्य संमेलनामध्ये सगळेजण सहभागी होतील। राजकीय कारभारातून कंप्लीट 2 दिवसाचा ब्रेक घेतलाय का? नाही, आता अधिवेशन झालं 2 आठवड्याचं, त्याच्यामुळं शेवटी कुणी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असलं तरी थोडंसं अशाही कामाला वेळ दिला पाहिजे। थँक्यू सो मच। नक्कीच आपण बघू शकतो की अजितदादा पवारांनी खूप आश्वासने दिलेली आहेत, मात्र ही आश्वासनं पूर्ण होत आहेत का हे आपल्याला लवकरच कळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सह मुग्धा देशमुख, बारामती। झी 24 तास एक पाऊल पुढे।